नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण आज बघा जे की भारतीय रेल्वे विभाग पदभरती 2026साठी मित्रांनो आपण आज जे की RRB ग्रुप डीसाठी बघा मित्रांनो गणित आणि बुद्धिमत्तेची बघा प्रश्नपत्रिका मित्रांनो या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो बघा, महत्त्वाचं म्हणजे काय तर CBTच्या बघा परीक्षेमध्ये मित्रांनो ही संपूर्ण काय बघायची की गणित आणि बुद्धिमत्तेची मित्रांनो बघा येणारी प्रश्नसंच आहेत. म्हणून मित्रांनो बघा आपला हा आजचा जो काही हा संपूर्ण भाग आहे या ठिकाणी शेवटपर्यंत मित्रांनो अवश्य अभ्यासून घ्या आणि नवीन असाल तर मित्रांनो बघा आपल्या चॅनलला आत्ताच तुम्ही सबस्क्राईब मात्र अवश्य करून घ्या. ओके, तर बघा मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे परीक्षेमध्ये रिपीट होणारे मित्रांनो संपूर्ण काय बघा आपली आजची प्रश्नसंच असणार आहेत. म्हणून संपूर्ण भाग शेवटपर्यंत पाहून घ्या. ओके, बघा प्रश्न पहिला बघा जे की मित्रांनो कशा रीतीनं बघा सोडवायचा आहे. बघा पहिला प्रश्न वाचून घ्या काय आहे ते. 1 ते 50 पर्यंतच्या सर्व समसंख्या व सर्व विषमसंख्या यांच्या बेरजेतील फरक किती आहे या प्रकारचा मित्रांनो बघा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. सर्व समसंख्या आणि सर्व विषमसंख्या याच्या बघायची की मित्रांनो बेरजेतला फरक. ओके, आता बघा 1 ते 50 पर्यंत मित्रांनो बघा पहिलं काय करू आपण 50 पर्यंतच्या पहिलं समसंख्या काढून घेऊ आणि नंतर विषमसंख्या काढू. ओके, आता बघा 1 ते 50 पर्यंत मित्रांनो बघा पहिली समसंख्या कोणती आहे बघा यामध्ये 1 ते 50 पर्यंतच्या दरम्यान पहिली तर ती आहे 2. ओके, पुन्हा काय म्हणलंय बेरीज म्हणलंय म्हणून मित्रांनो बघा काय करतो बेरीजचं चिन्ह आणि 1 ते 50 मध्ये सर्वात शेवटची बघा समसंख्या कोणती आहे तर ती आहे 50 म्हणून घेतो 50. पुन्हा छेदामध्ये मित्रांनो बघा वरी दोन संख्यांची बेरीज म्हणून छेदामध्ये 2 आणि गुणाकारामध्ये बघा 1 ते मित्रांनो 50 मध्ये टोटल बघा जी की 25 समसंख्या आहेत म्हणून बघा 25 घेतो गुणाकारात. ओके, आता 50 + 2 झाले 52, 52/2 आणि गुणाकारात आले 25. ओके, आता बे1 बे, बे2 4, पुन्हा बे1 बे, बेसख 12 म्हणजे किती आलं बघा 26 गुणाकारात बघा 25 मित्रांनो या ठिकाणी आलेला आहे. ओके, आता 25 सख 150ला 0 हातचाले 15, 25 दोन्ही 50 आणि वरचे 2 म्हणजे मित्रांनो बघा किती 60 आणि 65 वरचे 15 म्हणजे 60 आणि 65 म्हणजे बघा की जवळपास किती समसंख्यांची बेरीज किती भेटली 650. ओके, आता याच प्रकारे विषमसंख्यांची काढू. पहिली विषमसंख्या कोणती 1 प्लस शेवटची 49 छेदामध्ये दोन संख्यांची बेरीज म्हणून 2 पुन्हा 1 ते 50 मध्ये टोटल बघा 25 विषमसंख्या आहेत. ओके, आता 1 + 49 50, 50ला जर समजा मी 2 भागलं तर इथे किती बघायची की 25 म्हणून 25 गुणाकारात ठिकाणी आला आता 25. ओके, आता किती आलं 25 गुणाकारात 25 तर बघा 25चा वर्ग मित्रांनो किती 625 आलं. ओके, आता काय म्हणलंय तर बघा यांच्या बेरजेतील फरक किती समसंख्या आणि विषमसंख्या यांच्या बेरजेतील फरक म्हणून मित्रांनो बघा या ठिकाणी आता आपल्याला समसंख्याची बेरीज किती भेटली 650 आणि विषमची 625. जर आपण या 650 मधून जर 625 जर वजा केले तर मित्रांनो बघा तर बघायची की आपल्याला फक्त आणि फक्त मित्रांनो 25 इतकं बघायची की या ठिकाणी फरक पाहायला मिळतं. म्हणून मित्रांनो बघायची की बघा क्रमांक 25 या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, पुढे बघा मित्रांनो जी की या रीतीनं बघा आपण प्रत्येक प्रश्नाचं बघा जी की करेक्ट आन्सर मित्रांनो बघा काही सेकंदामध्ये काढू शकतो. ओके, तर बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा जी की कशा रीतीनं आपल्याला सोडवायचा आहे. तर बघा आता एक संख्या 2दा आणि 42 3 वेळा यांची बेरीज किती 238 आहे. 42 संख्या 2दा आणि पहिली संख्या 3 वेळा असे मिळवली असता येणाऱ्या बेरजेचे उत्तर काय आहे या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आला आहे. ओके, आता एक संख्या 2दा आणि 42 3 वेळा यांची बेरीज किती 238 आहे ना. म्हणजे मित्रांनो काय एक समजा आपण x आहे आणि xला जर 2दा मांडलं तर ते किती होतात 2x. ओके, म्हणून मित्रांनो काय करतो बघा या ठिकाणी मेन काय म्हणलंय बेरीज म्हणली ना म्हणून एक संख्या जर 2दा म्हणलं तर ते होतात किती 2x. ओके, म्हणून काय करतो 2x. ओके, प्लस करतो पुन्हा 2x प्लस 42 3 वेळा म्हणून मित्रांनो बघा 42 3 वेळा न घेता काय करतो 42 3 वेळा न घेता 42 गुणाकारात 3 घेतो. ओके, पुन्हा 42 गुणाकारात 3 घेऊन बरोबर बेरीज किती आहे तर 238
हे घेतो 238. ओके. आता बघा हे 2xला 2x बरोबर 42 त्रिक झाले किती मित्रांनो, तर 42 त्रिक होतात बघा, जे की 126 पुन्हा बरोबर हे 238. ओके. आता मित्रांनो बघा हे 2x. ओके. तर आता डायरेक्ट बघा मित्रांनो बरोबर हे 2x बरोबर हे जे 238 आहे मित्रांनो, हे 238ला 38 जशास तसं, आणि हे जे मित्रांनो 126 या ठिकाणी बघा प्लसमध्ये आहे, इकून या साईडला आले मायनसमध्ये 126. तर आता बघा हे मित्रांनो बरोबर 2xला 2x बरोबर, आणि जर समजा या 238मधून आपण हे 126 मायनस केले, 8तून 6 गेले 2, 3तून 2 गेलं 1, 2तून 2 1 गेलं 1, आलं किती 112. आणि मित्रांनो जर समजा आपण आता या x बरोबर जर 112ला 2 भागलं तर आलं किती, 2 पंचे 10, उरलं किती 1, 2 सख 12 म्हणजे मित्रांनो बघा 56. हे बघा जी की मित्रांनो आपल्याला पहिली संख्या मिळालेली आहे. ओके. तर पहिली संख्या कोणती भेटली बघा आपल्याला या ठिकाणी 56. ओके, लक्षात ठेवा. तर पुन्हा काय म्हणलं आहे, यांची संख्या किती 238, यापैकी 42 ही संख्या दोनदा आणि पहिली संख्या 3 वेळा असे मिळवले असता येणाऱ्या बेरजेचे उत्तर काय. आता 42 ही संख्या दोनदा, म्हणून मित्रांनो मी काय करतो बघा, पहिलं 42 ही संख्या दोनदा म्हणले ना, म्हणून मित्रांनो मी काय करतो बघा, जे की 42 गुणाकारात 2 करतो, पुन्हा प्लस पहिली संख्या कितीदा म्हणलं आहे, पुन्हा पहिली संख्या 3 वेळा, म्हणून पहिली संख्या किती 56 आणि प्लस 56 गुणाकारात हे 3 करतो. ओके. आता 42 दोन्ही झाले किती 84, प्लस आता 3 सख 18, हातच्याला 1, 3 5 15, 15 आणि 1 16, म्हणजे बघा की किती 84 प्लस 168. जर समजा 84 प्लस मी 168 केलं तर माझ्या प्रश्नाचं उत्तर येतं बघा जे की मित्रांनो 252 इतकं. बघा जे की आपल्या प्रश्नाचं मित्रांनो या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. तर मित्रांनो बघा जे की क्रमांक ब 252 आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे. मित्रांनो बघा की या पद्धतीनं आपण बघा या ठिकाणी प्रश्नाचं आन्सर काढू शकतो. ओके, लक्षात असू द्या. पुढे तिसरा प्रश्न बघा कशा रीतीनं बघा जी की आपल्याला सोडवायचं आहे. तर बघा आता मित्रांनो गणना करायची आहे. 12 गुणाकारात 6, 6 प्लस 7, 7 गुणाकारात 8, 8 प्लस 14, 14 गुणाकारात 5, 5 प्लस 9, 9 मायनस 3 बरोबर प्रश्नचिन्ह. ओके. आता मी काय ठिकाणी बघा हे गणित मांडत बसत नाही. हे गणित मित्रांनो बघा कंचे भागू बेव, लक्षात घ्या. कण चे भागू बे आणि व. कण म्हणजे कंस, चे म्हणजे गुणाकार, भा म्हणजे भागाकार, गु म्हणजे गुणाकार, बे म्हणजे बेरीज व म्हणजे वजाबाकी. मित्रांनो बघायचे की या नियमानुसार बघा आपल्याला हा प्रश्न बघायची या ठिकाणी सोडवायचा आहे. ओके. तर बघा कशा रीतीनं सोडवू शकतो, कंस नाही. बघा पहिलं काय करू, आता आपण गुणाकार करू. ओके. गुणाकार कसा, तर 12 आणि 6चा गुणाकार. ओके. 12 सखम 72, पुन्हा प्लसचं चिन्ह आहे, पुन्हा 7 8 56 प्लस 14 5 70 प्लस 9 मायनस 3 6. आता जर आपण या सर्वांची मित्रांनो बेरीज केली तर ती बेरीज किती येते पाहून घेऊ. हे किती 1 मिनटं, हे 72 56 आणि 70 पहिल्यांदा करून घेऊ. आता 6 आणि 2 किती मित्रांनो 8 आलं, 6 आणि 2 8. ओके. पुन्हा 6 आणि 2 8 आलं, पुन्हा 7 2 14, 14 आणि 5 19, म्हणजे मित्रांनो बघा किती 14 आणि 5 19, म्हणजे बघा किती आलं 198. आणि या 198 मध्ये जर आपण हे जर पुन्हा शेवटचे 6 प्लस केलं तर येईल किती 8 आणि 6 14, हातच्याला 1 9, हातच्याचा 1 किती मित्रांनो बघा 9 आणि हातच्याचा 1 10, पुन्हा हातच्याला 1 आलं, पुन्हा 1 हातच्याचा 1 म्हणजे 2, म्हणजे जवळपास मित्रांनो 204 बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. तर 204 पर्यायामध्ये आहे काय 22 आहे, 23 आहे आणि 26 आहे, म्हणजे 204 या पर्यायामध्ये नाही. म्हणजे मित्रांनो बघा जी की क्रमांक ड या ठिकाणी यापैकी नाही बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर होणार आहे. ओके.
बघा मित्रांनो, परीक्षेमध्ये या प्रकारचे देखील तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्नसंच पाहायला मिळू शकतात. म्हणून एखाद्या जर प्रश्नाचं उत्तर पर्यायामध्ये नसेल तर त्या ठिकाणी गोंधळ होऊ नका. व्यवस्थितमध्ये मित्रांनो बघा, तुम्ही पर्याय मात्र वाचवण्याचा प्रयत्न करून घ्या. म्हणजे बघा, पर्याय जर तुम्ही व्यवस्थितरित्या जर समजा ठिकाणी वाचवून घेतलं तर बघा तुम्हाला आपल्या प्रश्नाचं बघा की मित्रांनो करेक्ट आन्सर ठिकाणी कळून जातं. ओके. बघा मित्रांनो, एक तुम्हाला अत्यंत महत्त्वाची बात सांगतो. बघा मित्रांनो, या आपल्या RRB ग्रुप डी साठी मित्रांनो बघा मी या ठिकाणी काय केलो आहे, एक तर बघा जवळपास 5000 प्लस प्रश्नांचा बघा की मित्रांनो PYQ प्रश्नांचा एक महाटोकळा या ठिकाणी लॉन्च केलेला आहे. जर समजा तुम्ही महाटोकळा अजून खरेदी केलं नसेल, लगेच आपला महाटोकळा खरेदी करून घ्या. लगेच खरेदी करण्यासाठी काय करा, 7414 939007 बघा हा आपला या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर आहे. या नंबरवर फक्त आणि फक्त तुम्हाला 150 रुपये पे करून मित्रांनो बघा पे केलेली स्क्रीनशॉट बघा या नंबरच्या व्हॉट्सअपला ठिकाणी शेअर करायचे आहे. ओके. शेअर केल्या अवघ्या 1 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा जो महाठोकळा आहे बघा जे की तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून वेळ लावू नका, लगेच आपला महाठोकळा बाय करून घ्या. 7414 939007 हा आपला मित्रांनो या ठिकाणी क्रमांक आहे. ओके. पुढे चौथा प्रश्न बघा कशा रीतीनं सोडवायचा आहे. तर बघा आता चौथा प्रश्न काय म्हणतो, एका शर्टची छापील किंमत 850 रुपये आहे. तो शर्ट छापील किमतीवर प्रथम 20% व नंतर 15% अशा क्रमाने सूट देऊन विकला तर शर्टची विक्री किंमत किती. मित्रांनो बघा, शर्टची विक्री किंमत काढायची आहे. म्हणून काय करा, पहिलं किती सूट दिलं 20%, नंतर किती दिलं 15%. पहिलं काय करा, छापील किंमत किती आहे 850 रुपये, हे घ्या 850 गुणाकारात एकूण किती टक्के आपल्याला सूट भेटली तर 20%. म्हणून मी काय करतो 20% घेतो आणि टक्क्याच्या खाली घेतो छेदामध्ये 100%. ओके. आता हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल. पुन्हा बघा 2 पंचे 10, 10ला 0, हातच्याला 1, पुन्हा 2 8 16, 16 आणि 1 मित्रांनो झाले किती 17, म्हणजे जवळपास 170. ओके. आलं किती. आता हे 170 काय करा मित्रांनो, या 850 मधून मायनस करा. जर समजा या 850 मधून मी हे जर 170 या ठिकाणी वजा केलो तर मला फायनल किती येतं 800 बघा जी की 680 रुपये फायनल भेटतं. ओके. तर पुन्हा हीच बघा जी की मित्रांनो रक्कम घ्या, किती 800 बघा जी की मित्रांनो पुन्हा हीच किती रक्कम घ्यायची आहे आपल्याला तर या ठिकाणी पुन्हा 15% सूट म्हणल्यानं ही 680 रुपये आपल्याला घ्यायची आहे. ओके. म्हणून मी काय करतो, पुन्हा हे 680 घेतो आणि पुन्हा काय म्हणलं आहे, पुन्हा 15% बघा जी की सूट दिली दुसरी, म्हणून 15% हे घेतो आणि छेदामध्ये घेतो 100. ओके. आता काय करा, हा 1 शून्य कॅन्सल करा, हा 1 शून्य कॅन्सल करा. पुन्हा 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, 2 1 2, 2 त्रिक 6, 2 चौक 8, आलं किती 34 गुणाकारात 3. तर या ठिकाणी 34 गुणाकारात 3 करा, 3 चौक 12, हातच्याला 1, पुन्हा 3 त्रिक 9, 9 2 किती मित्रांनो बघा 9 2 झाले किती 102, म्हणजे बघा जी की मित्रांनो आता किती आलं 102. तर आता मित्रांनो काय करा, हे 102 यात जर 680तून आपण मायनस केले, 680तून हे जर 102 मायनस केले तर आले किती बघा जी की 500 मित्रांनो 78 आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होणार आहे. तर मित्रांनो बघा तो म्हणजे बघा जी की बघा क्रमांक मित्रांनो जी की 578 रुपये मित्रांनो आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. ओके. थोडंसं बघा कुठं मी बेरीज वजाबाकी ठिकाणी केलो नाही, कारण मित्रांनो बघा आपल्या टायमाच्या ठिकाणी बचत व्हावी लागते म्हणून. ओके. टाईम खूप जास्त जात आहे म्हणून मित्रांनो टायमाची बचत व्हावी यासाठी मी कुठं बघा बेरीज वजाबाकी तुम्हाला करून दाखवली नाही. तुम्ही या ठिकाणी बघा जर डाऊट असतील तुम्ही करून देखील पाहू शकता. ओके. पुढे आता बघा 5वा प्रश्न कशा रीतीने सोडवायचा आहे. तर बघा आता कुशीनगर गावची लोकसंख्या 48,000 आहे. जर लोकसंख्या वाढीचा दर 10% असेल तर कुशीनगर गावची लोकसंख्या 3 वर्षानंतर किती होईल. मित्रांनो बघा कुशीनगर गावची लोकसंख्या 48,000 आहे, हे घेतो मी 48,000 आणि बघा आता किती आहे मित्रांनो 48,000 म्हणजे तर आहे बघा जे की टोटल 100%. ओके. तर बघा दर मित्रांनो बघा लोकसंख्या वाढीचा दर किती आहे बघा दरवर्षी
10%, म्हणजे या 100%मध्ये दरवर्षी 10% प्लस होते. जर 100मध्ये दरवर्षी 10% प्लस झाले तर झाले किती 110%. म्हणून काय करा 3 वर्ष म्हणले ना, म्हणून 3 बार 110% घेऊ आणि छेदामध्ये 100% घेऊ. पुन्हा दरवर्षी 10% वाढते म्हणून 3 बार 110% घेऊ आणि टक्क्याच्या खाली पुन्हा बघा जी की या ठिकाणी 100% घेऊ. ओके. आता बघा आता काय करू, मी हे खालचे डायरेक्ट 6 शून्य कॅन्सल करतो, वरचे 6 शून्य कॅन्सल करतो. ओके. 48 समोरचे 3 आणि हा 1 हा 1 हा 1 असे 6 शून्य कॅन्सल. ओके. आता पुन्हा काय आलं, हे 48 गुणाकारात 11चा वर्ग 121 आणि पुन्हा गुणाकारात हे आलं 11. ओके. आता काय करतो, हे पुन्हा 48ला 48 जशास तसे गुणाकारात 11 1 11ला 1 हातच्याला 1 11 दुनी 22 22 आणि हातचा 1 23 23ला 3 हातच्याले 2 पुन्हा 11 1 11 11 2 13 म्हणजे किती बघा जे की 48 गुणाकारात 1313 आपल्याला या ठिकाणी मित्रांनो जे की बघा मिळालेलं आहे. ओके. तर आता बघा पुढची प्रोसेस काय आहे आणि कशा प्रकारे सोडवू शकतो. आता काय करा, हे 1313 घ्या, 1331 गुणाकारात करा 48. ओके. आता 8 1 8 8 त्रिक 24 24ला 4 हातच्याले 2 पुन्हा 8 त्रिक 24 24 आणि वरचे 2 26 हातच्याले 2 8 1 8 हातच्याचे 2 म्हणजे बघा 10. ओके. पुन्हा 4 1 4 4 त्रिकम 12 हातच्याला 1 4 त्रिकम 12 हाताचा 1 13 पुन्हा 4 1 4. ओके. तर आता बघा जे की हां तर थोडंसं 1 मिनटं कुठंतरी चुकत आहे बघा आपलं. परत एकदा करतो, किती 1331. ओके. 1331 गुणाकारात 48. आता 8 1 8 8 त्रिक 24ला 4 हातच्याले 2 पुन्हा 8 त्रिक 24 हातच्याचे 2 26ला 6 हातच्याले 2 पुन्हा 8 1 8 आणि वरचे 2 म्हणजे 10. ओके. पुन्हा 4 1 4 4 त्रिकम 12ला 2 हातच्याला 1 परत 4 त्रिकम 12 हातच्याचा 1 13 पुन्हा हातच्याला या ठिकाणी 1 आला पुन्हा 4 1 4 4 4 1 4 आणि हातचाचा 1 5 या ठिकाणी आलं 5. ओके. आता 8ला 8 4 आणि 4 8 6 आणि 2 8 3ला 3 5 आणि 1 6 म्हणजे जवळपास 63,888 इतकी मित्रांनो बघा जी की संख्या 3 वर्षाबाद मित्रांनो बघा जी कुशीनगर या बघा जी की शहराची होणार आहे. म्हणजे बघा जी की मित्रांनो बघा क्रमांक बघा जी की 63,888 आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट मित्रांनो आन्सर बघा जी की मित्रांनो या रीतीनं आपण काढू शकतो. ओके. तर लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न बघा आता जे की कशा रीतीनं आपल्याला सोडवायचा आहे. बघा 6वा प्रश्न, 160 मीटर लांबीचा पूल 72 किमी प्रति तास वेगाने धावणारी 100 मीटर लांबीची रेल्वे किती सेकंदात पार करेल. ओके. या प्रकारचा प्रश्न सोडवण्यासाठी मित्रांनो काय करा, पहिलं एकूण पुलाची लांबी किती 160 मीटर आणि रेल्वेची किती 100 मीटर, हे दोन्ही करा प्लस. पहिलं पुलाची लांबी किती 160 प्लस रेल्वेची 100 हे झाले किती 260. ओके. या ठिकाणी एक सूत्राचा वापर करा, तर ते कोणता, अंतर बरोबर वेग गुणाकारात वेळ गुणाकारात 5/18 हे सूत्र आहे. ओके. आता अंतर काय म्हणू आपण, हे 260 हे अंतर मानू गुणाकारात वेग किती आहे या ठिकाणी 72 किलोमीटर प्रति तास. पुन्हा वेळ आपल्याला काढायचा आहे, वेळ म्हणून x पुन्हा हे घ्या 5/18. ओके. आता 5 गुणाकारात x 5x आलं, हे x कट करा 18 1 18 18 चौक 72 आले किती. आता हे 260ला 260 जशास तसं सॉरी या ठिकाणी बरोबर आहे बघा बरोबर. आता किती, तर 4 5 20 x आलं, 4 5 20 आणि समोरचं x म्हणजे 20x. ओके. आता हे x बरोबर 260 छेदामध्ये आलं 20, हा 1 0 कट हा 1 0 कट बे 1 बे बेत्रिक 6 म्हणजे जवळपास 13 सेकंद बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे. तर मित्रांनो बघा जी की या रीतीनं बघा आपण या ठिकाणी प्रश्नाचं करेक्ट मित्रांनो आन्सर बघा जी की मित्रांनो या ठिकाणी शोधून काढू शकतो. पहिलं काय केलं मी या ठिकाणी बघा जी की पुलाची आणि रेल्वेची लांबीची बेरीज केलो आणि हे सूत्र बघा, ही जी आपली बेरीज आहे याला मी अंतर मांडलो बरोबर वेग किती
72 किमी 72 गुणाकारात वेळ आपल्याला काढायचं. वेळेला एक्स मानलो आणि 5/18 पुन्हा या ठिकाणी मित्रांनो बघा गुणाकार भागाकार करून टाकून दिलो आणि शेवटचा आपला आन्सर 13 सेकंद या ठिकाणी मित्रांनो आपल्याला सापडलेलं आहे. ओके, तर लक्षात ठेवून घ्या मित्रांनो जे की बघा या प्रकारे एकदम सोप्या ट्रिक्सनुसार मित्रांनो बघा जे की शॉर्टकटनुसार बघा आपण प्रत्येक प्रश्नाचं करेक्ट आन्सर मित्रांनो ठिकाणी काढू शकतो. ओके, आणि शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी देतो. प्रश्नाचं योग्य आन्सर तुम्ही कमेंटमध्ये अवश्य सांगून टाका. या प्रश्न जिल्ह्याचा जागी कोणता अंक येईल बघा जे की मित्रांनो तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि बाकी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत अवश्य शेअर करा. आणखीन या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एक नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.